सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर त्या पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली झाली पाहिजे। केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता पोलीस त्यांचं जो काही जाळं असतं ते लावतात किंवा त्यांच्या परीनं तपास करायला जातात, तोपर्यंत चॅनलला येतं। आता ही व्यक्ती मध्य प्रदेशमध्ये गेलेली आहे, आता ती व्यक्ती फलानीकडे गेलेली, अरे गप बसा ना बाबा, त्याला आपण पकडू ना, पकडल्यानंतर दाखवा। आता परवा पण तो आता 24 तास झाले, 48 तास झाले, ते उसात जाऊन बसला होता। आता उसात जाऊन बसला, ड्रोन लावले, यंत्रणा लावली, त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती, हे सापडलं सगळं। थोडंसं माझं काय म्हणणं आहे, घटना अजिबात घडता कामा नये या मताशी मी 100% जनतेची पण सहमत आहे, तुमच्याशी पण सहमत आहे, आमची पण सरकारची तीच भावना आहे। पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टींचं तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित, सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावी एवढीच अपेक्षा। पण पक्षाचे कार्यकर्ते तोडफोड करतात, नाही ते एकदा ऐका ना, हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या। हे काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार, त्यांना सोडलं जाणार नाही। जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल, खुर्च्या तोडत बसाल, तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा। या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर त्या पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली झाली पाहिजे। त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात। अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे, आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही हवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी यांच्यावरच सोपवलेली आहे। हे जे काही जणांचा अति उत्साह चाललेला आहे ना, त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।